जय जय रघुवीर समर्थ श्रीमंत दासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास 8वा अखंड ध्यान निरूपण नाम श्रीराम समर्थ। बरे ऐसा प्रसंग झाला तो होऊन गेला, आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे। श्रीराम समर्थ। बघा, समर्थांनी आपल्याला दशक 14वा अखंड ध्यान नाम, अखंड ध्यान कुणाचं करायचंय हो? परमेश्वराच्या नामाचं आपल्याला अखंड ध्यान करायचंय। कारण परमेश्वराचं नुसतं नाव जरी घेतलं तरी आपले सगळे प्रसंग काय होतात व तरून जातात। आपण बघितलंय भक्त प्रल्हाद अखंड नाम कुणाचं घेत होता हो? श्री विष्णूंचं अखंड नाम घेत होता ना, नारायण नारायण नारायण। आणि त्याचे वडील कोण होते? हिरण्यकश्यप ना। ते स्वतःलाच काय समजत होते? देव समजत होते। फक्त प्रल्हादाला अखंड काय करायचे व सतवायचे, त्रास द्यायचे आणि म्हणायचे की काय, तू त्या नारायणाचं नाव घेऊ नको, तो माझा दुश्मन आहे आणि नारायणापेक्षाही मी श्रेष्ठ आहे हिरण्यकश्यप। असं कोण सांगायचं हो? हिरण्यकश्यप स्वतःचा मुलगा प्रल्हादाला सांगायचा। परंतु प्रल्हादाने पोटात असतानाच कुणाचं नाव ऐकलं होतं? नारायणाचं नाव ऐकलं होतं। स्वतःच्या वडिलाच्याच तोंडून ऐकलं होतं। लक्षात घ्या। कारण वडील अखंड नारायणाला काय समजत आले होते? स्वतःचा दुश्मन समजत आले होते। आणि ते नारायण नाम त्या जीवाला कळलं ना, व पोटात असतानाच कळलं की हे नावच मला काय करणार आहे? तारणार आहे। माझ्या वडिलांचं नाव मला तारणार नाही। म्हणून अखंड तेच नाव घ्यायला सुरुवात केली ना। अखंड ते नाव घ्यायला सुरुवात केली। ताकद एवढी त्या नामस्मरणामध्ये की नाही ते प्रयोग केले हिरण्यकश्यपूने। कुणावरती? भक्त प्रल्हादावरती। स्वतःच्या पोटचा पोरगा असून सुद्धा त्या बापाचं हृदय हललं नाही। अक्षरशः उकळत्या तेलात शिपायांना आदेश दिला ना, उकळत्या तेलात त्या प्रल्हादाला टाका। परंतु भक्त प्रल्हादाला काय झालं का हो? उकळतं तेल सुद्धा काय झालं हो? त्याला टाकल्या क्षणी थंड झालं, त्याला कुठेही जखम झाली नाही। एवढं नामस्मरणामध्ये ताकद आहे, एवढी नामस्मरणामध्ये ताकद आहे। त्याचं नाम कुठून होतं हो? अंतकरणापासून होतं। कुठून होतं? अंतकरणापासून होतं। म्हणून समर्थ आपल्याला अखंड ध्यान नाम, माजलेल्या हत्तीच्या पायाखाली दिलं ते बाळ। भक्त प्रल्हादाला कुणाच्या पायाखाली दिलं? माजलेल्या हत्तीच्या पायाखाली दिलं। तरी देखील माजलेला हत्ती सुद्धा शांत झाला त्या नामस्मरण ऐकून। शेवटी न राहून काय हो, हिरण्यकश्यप म्हणाला ना, दाखव तुझा कुठेही नारायण, मला बघू दे। अक्षरशः अगोदर त्याने एवढे प्रयोग केले होते। स्वतःची बहीण होलिका, जिला वरदान मिळालं होतं देवाचं की तिला अग्निभस्म करणार नाही, म्हणून तिनं काय केलं? भक्त प्रल्हादाला स्वतःच्या मांडीवर बसवून अग्नी पेटवला ना, ती नष्ट झाली। वरदान मिळून सुद्धा ती नष्ट झाली। कारण का हो? कुठलीही मिळालेली गोष्ट परमेश्वराकडून, एक लक्षात ठेवा, परमेश्वर सर्वांना सगळं देतो। दैत्य असो, दानव असो, मानव असो, सर्वांना सगळं देतो। परंतु त्या गोष्टीचा उपयोग जर आपण दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी करत असो तर त्या क्षणी ते वरदान आपल्यासाठी शाप ठरत असतं। लक्षात ठेवा। का? जसं होलिका, तिला वरदान होतं ना, अग्नीमध्ये ती कधीही, अग्नी तिला काही करू शकणार नाही असं वरदान असून देखील ती काय झाली हो? नष्ट झाली ना त्या अग्नीनंच। का नष्ट झाली हो? ज्या क्षणी नामस्मरण करणारा निष्पाप देहाला तुझं काय त्यानं बिघडवलेलं का? नाही। तू काय केलंस? काही गरज नसताना, म्हणजे त्याचं काही, त्या निष्पाप बाळाचं काहीही दोष नसताना तू त्याला काय निघालेली, जाळायला निघालेली अखंड देवानं काय केलं हो? तिला नष्ट केलं। त्याला काय हो दिलं का? कारण त्याच्या मुखात काय होतं हो? अखंड नाम होतं। म्हणून लक्षात ठेवा, निष्पाप जीवांना कधीही त्रास होईल असं काय करायचं नाही, वर्तन करायचं नाही। कारण का हो? ज्या व्यक्तीचा काही दोषच नाही त्या व्यक्तीला जर आपण हानी पोचवायला गेलो
तर काय होणार आहे हो? आपलीच हानी होते. लक्षात ठेवा, आपलीच हानी होते. जीवाला मुकावं कुणाला लागलं हो? होलिकाला मुकावं लागलं. ती जीव कुणाचा घ्यायला चाललेली? भक्त प्रल्हादाचा घ्यायला चाललेली. तेच त्या हिरण्यकश्यपूच्या पण बाबतीत झालं ना. काय म्हणाला? दाखव मला तुझा कुठे नारायण. अखंड भक्त प्रल्हाद काय म्हणाला? माझा नारायण सगळीकडे. त्याला समजलं होतं, आत्मज्ञान होतं. त्या लहान बाळाकडे सुद्धा आत्मज्ञान होतं की माझा परमेश्वर अखंड माझ्याबरोबर आहे. त्यानं काय म्हटला की नाही आहे काय, माझा नारायण सगळीकडे. मग म्हटला हिरण्यकश्यपू, म्हटला ह्या खांबामध्ये आहे का? म्हटला हो. जसा हो म्हटला तसं त्यानं काय केलं हो? हिरण्यकश्यपूने लात घातली खांबावरती. तसं खांब डासळून त्यातून नारायणाचं रूप बाहेर आलं ना. आपल्याला माहिती आहे कुठलं नारायणाचं रूप बाहेर आलं हो? वरती सिंहाचं मुख आणि अखंड देह कुणाचा हो? नराचा. कारण का? हिरण्यकश्यपूला वरदान होतं की ना माणसाच्या हातून मरायचं, ना शस्त्रास्त्रानं, ना संध्याकाळी ना रात्री. अहो देव आपल्या पुढचं आहे. आपल्याला वाटतं मी खूप हुशार आहे, मी काय करतोय हे कोणालाच कळणार नाही, माझ्या इतकं हुशार कोणच नाही, असं हिरण्यकश्यपूला पण अखंड वाटत होतं ना. म्हणून त्याला वाटायचं आता मी मरूच शकत नाही. कारण त्यानं सगळ्यात चातुर्यानं काय केलं तो? मृत्यू मागितला होता की मला कुणीच, म्हणजे मानवाने मारू नये, पशुने मारू नये, कुठल्या शस्त्रास्त्राने माझा मृत्यू होऊ नये, रात्री माझा मृत्यू होऊ नये, दिवसा माझा मृत्यू होऊ नये, आणि घराच्या आतमध्ये मी मरू नये, बाहेर मरू नये. कसं मागितलेलं? अखंड कसं मागितलेलं? की एखाद्याला प्रश्न पडला असेल की हा म्हणजे स्वतः हिरण्यकश्यपूला वाटलं की आता देव मला मारूच शकत नाही, मी जे मागितलंय त्याला होकार दिलाय देवाने. देव किती ताकदीचा. वेश कशाचा घेतला हो? अखंड शरीर नराचं म्हणजे माणसाचं, आणि मुख कुणाचं? सिंहाचं. शस्त्रास्त्र कुठली घेतली नाहीत. कशाचा वापर केला हो? अखंड नखांचा. त्या हिरण्यकश्यपूला मारायसाठी कशाचा? नखांचा वापर केला. कुठला अस्त्र नाही, शस्त्र नाही, दिवस नाही, रात्र नाही, संध्याकाळी मारायला घेतलं. लक्षात घ्या, संध्याकाळी मारला. संध्याकाळी, रात्र नव्हती, दिवस नव्हतं. आत नाही, बाहेर नाही, डायरेक्ट उंबऱ्यावरती मारला. घरात नाही, बाहेर नाही, डायरेक्ट उंबऱ्यावरती काय केलं? मांडेवर घेऊन त्याचं पोट काय केलं? फाडलं. अहो एवढं विष त्या भरलेलं होतं हिरण्यकश्यपूच्या अंतकरणामध्ये की त्या विषानं अक्षरशः ती नखं काय झाली हो? आपण वाचलंय सद्गुरुचरित्रामध्ये. ती नखं एवढी म्हणजे देवाच्या सुद्धा हाताची काय झाली हो? आग झाली. बघा मग कसलं विष असेल त्याच्या अंतरी. देवाच्या सुद्धा नखांची आग झाली. त्यावेळेस काय होते? देवीनं औदुंबराचं फळ आणलं आणि त्यांची नखं त्यात काय केली? रोवली. त्यावेळेस त्यांचं विष काय, उग्र विष काय झालं हो? शांत झालं. मग लक्षात घ्या, आपण कितीही देवाची भक्ती करत असो, परंतु ती भक्ती जर दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी जर आपण ती भक्ती करत असो, तर समर्थ म्हटले ती भक्ती दुसऱ्याचं वाईट करण्याऐवजी तुमचंच वाईट करणार आहे. लक्षात ठेवा, अखंड तुमचंच वाईट करणार आहे. कारण का हो? ताकद ही कुठं असते हो? सत्कर्माकडे. जो माणूस निष्पाप आहे, ज्यानं कुठलंही चुकीचं कर्म केलेलं नाही, त्याला जर कोणी हानी पोचवण्याचं कार्य केलं असेल तर हानी कोणाला पोचणार आहे हो? त्या पर्टिक्युलर व्यक्तीलाच काय पोचणार आहे? हानी पोचणार आहे. हे समर्थांना आपल्याला शिकवण दिली. प्रत्येक भागातून आपल्याला शिकवण घ्यायची. प्रत्येक उदाहरण जे समर्थ आपल्याला देतात, प्रत्येक भाग जो देतात तो आपल्याला लावून घ्यायचा आहे. समर्थ म्हटले द्वैत असू द्या, अद्वैत असू द्या, सगळ्या अंगाने आपल्याला लावून घेता आला पाहिजे. कारण का हो? समर्थाने इथं दाखवून दिलं की काय नाही, नामामध्ये खूप काय आहे, ताकद आहे. आणि ते नाम आपण अखंड ध्यान कुणाचं केलं पाहिजे? त्या नामाचं केलं पाहिजे. म्हणजे नाम जे दिलंय आपल्याला सद्गुरूंनी ते आपल्याला अखंड घेता आलं पाहिजे. कारण खाता पिता उठता बसता नाम घेता राहूच नका. लावले समर्थांनी, राहूच नका. कारण का हो? नामाशिवाय आपण तरणार नाही. म्हणून आपल्याला अखंड ध्यान त्या परमेश्वराच्या नामस्मरणाचं झालं पाहिजे. म्हणून नामाने खूप जण तरले ना. नामाने खूप जण तरले.
अहो सगळे साधू संत सगळे कशानं तरले हो? नामस्मरणाने तरले ना. संत तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल अखंड नामस्मरण अंतकरणापासून नाम घेत होते हो. अखंड देवाला वाहून दिलेलं सर्वांनी. म्हणजे संत परंपरेचं घ्या, कोणतंही घ्या, मग सगळ्यात सोपा परमार्थ असेल तर नामस्मरण करणे हा काय आहे, सगळ्यात सोपा परमार्थ आहे. म्हणून समर्थांनी आपल्याला अखंड ध्यान नाम हा दशक आपल्यासाठी आणला. आणि अखंड ध्यान निरूपण नाम म्हणजे अखंड ध्यान आपण म्हणजे नाम घेतलं पाहिजे यासाठी निरूपण देत आहेत ना समर्थ आपल्याला. अखंड कारण विस्मरण होतंय हो आपल्याला. अखंड देवाचं आपण म्हणून राहत नाहीये. लक्षात ठेवा, आपल्यामध्ये काय आहे, द्वेष मत्सर. कलियुगामध्ये प्रत्येक माणूस बदलत चाललाय. चांगला माणूस सुद्धा बदलतोय ना. का बदलतोय? का तर ती लक्ष्मी आली घरामध्ये की आपल्याला आपल्या आचरणामध्ये बदल होतोय, आपल्या अहंकारामध्ये बदल होतोय. समर्थ म्हटले, अरे देणारा मीच आहे, लक्ष्मी माझीच आहे. लक्ष्मी कोणाची आहे? अखंड नारायणाची आहे. लक्षात ठेवा, नारायणाला जर भजलं तर लक्ष्मी आपोआप आपल्याच घरी राहणार आहे. लक्ष्मी कुठं जात नाही. लक्षात ठेवा, समर्थ म्हटले सन्मार्गाने आलेलं प्रत्येक म्हणजे कष्टाने कमवलेली लक्ष्मी अखंड टिकणार आहे. आणि जर तुम्ही कुणाची लुबाडून घेतलेली असेल, अखंड कुठून तरी भ्रष्टाचार करून जुळवाजुळव केलेली असेल, तर समर्थ म्हटले ते एक दिवस जसं आलंय ना, जेवढ्या स्पीडमध्ये ते गबाळ आलंय ना, तेवढ्या स्पीडमध्ये जाणार आहे. कारण का हो, त्या परमेश्वराच्या हातात आहेत सगळ्या लीला. आणि एवढं कमवून करणार काय? समर्थ म्हटले पुढची पिढी काय करणार आहे? वाईट मार्गाने तो पैसा घालवणार आहे. कारण वाईट मार्गाने आलेला पैसा हा वाईट मार्गानेच जातो. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणले अखंड कष्ट करून काय केलं पाहिजे, आपल्याला आपली उपजीविका करता आली पाहिजे. कारण का हो, संतांनी कधी खूप श्रीमंत व्हावं असं त्यांना कधी वाटलं नाही. फक्त काय वाटलं हो त्यांना, अखंड सर्व जनतेचं कल्याण व्हावं असं वाटलं. म्हणजे सर्व जन सुखी राहावेत असं विचारदार. स्वतःचं कुटुंबच फक्त नाही, सर्व विश्व काय राहावं, सुखी राहावं अशी प्रार्थना करणारी फक्त संत परंपरा. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ देखील स्वतः समर्थ रामदास स्वामी अखंड खूप मोठ्या श्रीमंत घराण्यातील होते. खूप अशी ऐश्वर्य संपन्नता त्यांच्या घरी होती. 40 गावं ज्यांच्या ताब्यात असतील ते घर काय बारीक असणार आहे का हो? खूप श्रीमंत घराण्यातील होते. आणि तेवढं जरी ते करत बसले असते तरी त्यांना काही गरज नव्हती. परंतु अखंड ध्यास कारण चिंता कोणाची पडली होती हो त्यांना? अंधार खोलीत बसत होते ना. 12 वर्षाचे असताना अंधाऱ्या खोलीत बसले होते ना. 12 नाही, 8 ते 10 वर्षाचे असतानाच बसले होते ना अंधाऱ्या खोलीत. आईनं विचारलं, का रे, का बसलाय असं तू अंधारामध्ये? त्यावेळेस समर्थाने काय उत्तर दिलं? काय नाही, म्हणजे नारायण नाव होतं ना. नारायण असा का रे अंधार खोलीत बसलाय? त्यावेळेस समर्थ रामदासांनी काय उत्तर दिलं हो? तेवढ्या 10 वर्षाच्या मुलाने काय उत्तर दिलं? चिंता वाहतोय विश्वाची. बघा, म्हणजे चिंता अखंड कुणाची पडली होती हो? विश्वाची. म्हणून तर हे लिखाण अखंड दासबोध ग्रंथ आपल्यासाठी लिहिण्यासाठी, आपलं कल्याण करण्यासाठी अखंड त्याग केला ना हो. सगळ्या संसाराचा त्याग केला. ज्या क्षणी सावधान म्हटले, लग्न मंडपात उभे होते ना, कशाचाही विचार केला नाही, तसेच तिथून काय केले हो? निसटले ना. का तर अंतरी जाणीव होती की मला विश्वाचं कल्याण करायचंय. चिंता वाहत होते ना विश्वाची. म्हणून विश्वाचं कल्याण करण्यासाठी सावधान शब्द ऐकताच काय झाले हो? मंडपातून निघून गेले. आणि ते निघून गेले म्हणून आज आपल्या सर्वांचा त्यांनी संसार करत बसले असते तर आज आपला संसार उत्तमाचा झाला नसता. लक्षात ठेवा. कारण का हो, अखंड हे दशक किती आहेत? 20 दशक 200 समास. अखंड काय मांडलंय हो समर्थांनी यामध्ये? अखंड संसार कसा करायचा, कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं आचरण असावं, हे सगळं त्या 200 समासामध्ये दिलेलं आहे. म्हणजे अखंड अट्टहास कुणासाठी केलाय? सर्वांसाठी, आपल्यासाठी. आणि आपलं महत्भाग्य आहे की आज आपण हा दासबोध ग्रंथाचं अखंड श्रवण आपल्याला मिळतंय. अखंड श्रवण आपल्याला काय होतंय? मिळतंय. म्हणून आपण महत्भाग्य हाताशी आले, परंतु भोगूनही जाणतले असं होता कामा नये. समर्थ म्हटले आपलं महत्भाग्य आहे
की आपल्याला काय होतंय हो, हे सगळं मिळतंय, श्रवण करायला मिळतंय. आणि प्रत्येक या ग्रंथातील प्रत्येक ओवी ही या सांसारिक माणसाची आहे. लक्षात ठेवा. कुणाची आहे? संसारिक माणसाने परमार्थ कसा करावा अखंड ह्यात शिकवण दिलेली आहे समर्थांनी. आणि कसं कोण वागतं, कसं काय काय, कुठाच्या कशा तरा आहेत, प्रत्येकाची तरा ह्यामध्ये लिहिलेली आहे. या ग्रंथाच्या बाहेरचं एकाचं हे आचरण नाही आहे. मग हा ग्रंथ किती कसा लिहिला असेल विचार करा. 20 दशक 200 समास कसा लिहिला असेल त्याचा तोची जाणे. पण लिहिला म्हणून आपलं काय झालं हो, कल्याण झालं. लक्षात ठेवा. म्हणून अखंड ध्यान नाम आणि अखंड ध्यान निरूपण नाम म्हणजे समर्थांनी निरूपण आणलंय, आपल्यासाठी आणलंय. लक्षात ठेवा. म्हणून ओवी पहिली काय दिली समर्थांनी, बरे ऐसा प्रसंग झाला, झाला तो होऊन गेला, आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे. समर्थ काय म्हटले, झालं ते झालं, आता होऊन गेलं. जे काय आपण आपल्या जीवनामध्ये जी काय वाईट कर्म केली ती केली समर्थ म्हटले, परंतु आता तरी आपण शहाणं व्हावं. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले आता तरी आपण कुठंतरी काय व्हावं, शहाणं व्हावं. म्हणजे काय होईल, समर्थ म्हटले शहाणं व्हावं. समर्थ म्हटले म्हणजे समर्थांना आता काय, आपल्याला आपण जन्माला जरी ब्राह्मण कुळात आलेलो नसलं तरी समर्थ म्हणतात की कर्माने प्रत्येकाला ब्राह्मण होता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. कारण कर्म आपलं सगळं ठरवत असतं. लक्षात ठेवा. ब्राह्मण कुळात जन्माला येऊन जर आपण वाईट कर्म करत असू तर उपयोगाचं नाही. समर्थ म्हटले की ब्राह्मण कुळात येऊन जर तुम्ही चुकीची कर्म करत असाल मग ते कर्माने तुम्ही कोण झाला हो, कर्माने तुम्ही शूद्र झाला. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले इथं जातीचा विषय नाही, इथं विषय कशाचा आहे हो, कर्माचा. कर्माने आपल्याला ब्राह्मण होता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हटलं आता तरी ब्राह्मणे शहाणे करावे. म्हणजे जे काय होऊन गेलं ते होऊन गेलं. प्रत्येकाला उद्देशून समर्थांनी प्रत्येक नरदेहाला उद्देशून हा शब्द वापरलेला आहे की बाबा रे आता होऊन गेलं ते गेलं, परंतु आता तरी इथून पुढे आपल्याला उत्तमाचं आचरण करता आलं पाहिजे. अखंड ध्यान कोणाचं करता आलं पाहिजे हो, त्या परमेश्वराचं करता आलं पाहिजे. अखंड नाम त्याचं घेता आलं पाहिजे. देव पूजावा विमळ हस्ती, तेने भाग्य पाविजे समस्ती, मूर्ख अभक्त व्यस्ती दरिद्र भोगीजे. देव पूजावा विमळ हस्ती. समर्थ काय म्हटले, देव पूजावा विमळ हस्ती म्हणजे पवित्र हातांनी देवाची काय करावी, पूजा करावी. म्हणजे सर्वांना भाग्य प्राप्त होईल, म्हणजे सर्वांचे भाग्य उदय पावेल. मूर्ख अभक्त पाखंडी म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, मूर्ख अभक्त व्यस्ती दरिद्र भोगीजे म्हणजे मूर्ख अभक्त व अव्यवस्थित असतात तेच दारिद्र्यात काय पडतात, खितपत पडतात. भौतिक सुखाचं सांगत नाहीत समर्थ इथं, भौतिक सुखाचं सौख्य सांगत नाहीये. दरिद्र पडतात म्हणजे काय हो, ज्याला देवाचं नामस्मरणच करता माहीत नाही तो दरिद्रीच आहे. समर्थ म्हटले असूनही श्रीमंतीत म्हणजे रोज सोनाच्या ताटात जरी जेवत असला रावणासारखा तरी तो दरिद्रीच आहे. कारण का, त्याला परमेश्वराची ओळख नाहीये. म्हणून समर्थ म्हणतात की देव पूजावा विमळ हस्ती. देव साधा जरी तो जो ज्याचं अंतकरण शुद्ध आहे त्या अशा व्यक्तींच्याच हस्ते देवाची पूजा होत झाली पाहिजे, हे समर्थांना अभिप्रेत आहे. आदी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे. आदी देवास ओळखावे. समर्थ म्हणतात की आधी त्या देवाला ओळखायला शिकलं पाहिजे हो. आणि आपण देवाला नाही ओळखलं आणि नुसतं नाव घेत राहिलो तर उपयोग आहे का हो, काही उपयोग नाही. समर्थ म्हटले देवाला काय पाहिजे, देव कोण आहे हे आपण ओळखता आलं पाहिजे हो. देवाला ओळखल्याशिवाय त्याचं नाव घेऊन उपयोग नाही. समर्थ म्हटले देवाला ओळखता आलं पाहिजे. आणि मग देवाची एकदा ओळख झाली, कोण देव आहे हे कळलं आपल्याला की त्याची मनोभावे अनन्य भावे त्याची काय करायचे, आपल्याला पूजा करायची आणि त्याचं भजन करायचंय आणि त्या सर्वोत्तमाचं अखंड ध्यान काय करायचंय.
आपण करायचंय. कधी? त्याला ओळखल्यानंतर. म्हणणं अगोदर त्याला काय करता आलं पाहिजे? आपल्याला अखंड त्या परमेश्वराला, त्या देवाला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. सर्वांमध्ये जो उत्तम, तया नाव सर्वोत्तम, आत्मा नात्म विवेक वर्म ठाई पाडावे. सर्वांमध्ये जो उत्तम, सर्व समर्थ काय म्हणतात की सर्वांमध्ये जो उत्तम आहे त्याला काय म्हणतात? सर्वोत्तम म्हणतात. आत्मा नात्म विवेकाचे वर्म ध्यानात आणावे. म्हणजे काय? आत्मा कोण, अनात्मा कोण ह्याचा सखोल विचार करता आला पाहिजे. मग देव आपोआप कळतो, समर्थ म्हटले. कारण आपल्याला समर्थांनी आत्मानात्म विवेक निरूपण दिलंय ना. मग आपल्याला आत्मा कोण, अनात्मा कोण हे काय केलं पाहिजे? आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणतात की अखंड जर आपल्याला कळलं तरच आपण काय करू शकतो? पुढचा कार्यभाग व्यवस्थित करू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात की सर्वांमध्ये जो उत्तम आहे त्यालाच काय म्हणतो आपण? सर्वोत्तम. म्हणून हे सर्वोत्तम कोण आहे हे ओळखण्यासाठी अगोदर आत्मा कोण, अनात्मा कोण ह्याचा आपल्याला काय करता आला पाहिजे? अभ्यास करता आला पाहिजे. जान जानो देहरक्षी, आत्मा द्रष्टा अंतरसाक्षी, पदार्थ मात्रास परीक्षी जानपणे. जान जानो देहरक्षी. समर्थ काय म्हणतात? प्रत्येक क्रिया किंवा व्यवहार जाणून देहाचे संरक्षण करणारा त्याला कोण म्हटलं जातं? आत्मा. बघा, आत्मा अखंड काय करत असतो? शरीराचं काय करत असतो? संरक्षण करत असतो. आणि तोच आपल्याला अंतरसाक्षी आहे. आपण काय खातो चोरून, आपण कुणाची चोरी करतो, लबाडी करतो, आपण कुठलं एखाद्याला विष देतो बघा. म्हणजे काय आपण जे हाताने वाईट कर्म करतो ते प्रत्येक कर्म कोण बघत असतो? त्याला साक्षी कोण आहे? आपला आत्मा आहे. समर्थ म्हटले आपण जे काय वाईट कर्म करतोय ना त्याला आपला अंतरीचा अंतरात्मा साक्षी आहे. म्हणून प्रत्येक पदार्थाला तो जाणून त्याची परीक्षा करतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीची परीक्षा करणारा तो कोण आहे? तो आत्मा आहे. लक्षात ठेवा. आपण कितीही म्हणजे आपण म्हणत असू की नाही मला कोण बघते, थोडंसं काय खाल्लं चोरून तर मला कोण बघते. चोरून खायचं आपण स्वतः आणि दुसऱ्याला काय म्हणायचं? मला काय लागतच नाही, काय होत नाही, मला काय लागतच नाही. आहो समर्थ म्हटले मला माहिती आहे ना, अंतरीच्या अंतरात्मा साक्षी आहे ना की तू काय केलं आणि तू काय करतोय बाहेर. हे सगळं कोण? ह्याला सर्व गोष्टींना साक्षी कोण आहे? तो अंतरीचा अंतरात्मा आहे. तो सकळ देहामध्ये वर्ततो, इंद्रिये ग्राम चेष्टवितो, प्रचितीने प्रत्यय येतो प्राणीमात्री. तो सकळ देहामध्ये वर्ततो. प्रत्येक देहाचं कार्य हे कुणाद्वारे चालतं? आत्मा आहे तोपर्यंत देहाचं कार्य चालतं. बघा, ज्या क्षणी आत्मा निघून जातो त्या क्षणी सगळं कार्य काय होतं? ठप्प पडतं ना. म्हणजे प्रत्येकाच्या देहामध्ये कोण कार्य करत असतो? आत्मा कार्य करत असतो. म्हणजे तो आत्मा सर्व देहांमध्ये वागतो ना. इंद्रिय समुदाय वर्तवितो, त्यामुळे प्राणी मात्रांमध्ये तो आहे असे अनुभवाने प्रत्यक्ष दिसते. म्हणजे सर्वानुभूती तो आहे याची प्रचिती येते ना आपल्याला. कारण का माणूस गेला तर रडतो ना आपण. माणूस गेला रडतो. अहो का रडतो? शरीर तर पुढंच ठेवलेलं असतं ना, तो माणूस बसलेला असतो. मग निघून कोण गेलाय? अंतरीचा अंतरात्मा निघून गेलाय. लक्षात ठेवा. ही एवढी तर जाणीव आहे ना आपल्याला. ही तर प्रचिती आहे ना की जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा कार्य करत असतो तोपर्यंत आपला देह चालतो, बोलतो, नाचतो, जे काय करायचं सद्गुण अवगुण सगळं करतो. कधपर्यंत? जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा कार्याला आहे तोपर्यंत. समर्थ म्हटले म्हणून भेदाभेद अमंगळ. भेदाभेद करू नका. समर्थ काय म्हणतात? भेदाभेद करू नका. अरे वाईट आहे. आपण जर भेदाभेद केला तर वाईट आहे. समर्थ म्हटले की नाही एखाद्याचं पटत
नाही नाही एखाद्याचं खायचं तर लांब राहा, परंतु तोंडाने काय करू नको, त्याच्या अंतरी लागेल धक्का असं करायचं नाही समर्थ म्हटले आपल्याला. कारण का हो, आपण जर भेद केला तर त्याचं फळ आपल्यालाच भोगावं लागणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून समर्थ काय म्हणतात की तो सकळ देहामध्ये वर्ततो, इंद्रिय ग्राम चेष्टवितो, प्रचितीने प्रत्ययतो प्राणीमात्री. प्राणीमात्री जगदांतरे, म्हणून राखावी अंतरे, दाता भोक्ता परस्परे सकळ काही. प्राणीमात्री जगदांतरे म्हणजे समर्थ म्हटले सगळ्यांच्या अंतरामध्ये तो कार्य करतोय, सर्वाभूती तो आहे. म्हणजे तो अंतरात्मा जो परमेश्वर तो प्राणीमात्रांमध्ये आहे ना, सर्व प्राणीमात्रांमध्ये परस्पर देणारा भोगणारा वय पक्षी सर्व काही तोच आहे. म्हणून सर्वांची अंतरे राखावी. म्हणजे म्हणून समर्थ म्हणतात ना, दाता भोक्ता सगळं तोच आहे आणि तोच सगळं करतोय, म्हणून सर्वांची अंतरे राखावीत. कारण का हो, कुणाच्या अंतरी तो कार्य करत नाही असं नाहीये, प्रत्येकाच्या अंतरी जो कार्य करतोय. म्हणून प्रत्येकाच्या अंतरी समाधान मिळेल असं आपलं आचरण असावं. समर्थ म्हणते मुखामध्ये तसं बोलणं असावं, नाहीतर आपण बोललो तर दुसऱ्याच्या डोळ्यात टिपाच येतात बघा, पाण्याच्या टिपाच येतात. म्हणजे एवढं बोलणं आपलं काय असतं, कठोर असतं. लक्षात घ्या, जाणीव घ्या, एवढं टोचून घालून पाडून आपण बोलतो की एखाद्याच्या डोळ्यामध्ये काय राहतात व उभे अश्रूच उभे राहतात. म्हणून समर्थ म्हटले अरे हे योग्य नाहीये, कारण तुला अधिकार दिला म्हणून तू सतत एखाद्याचा पान उतारा करण्याचा तुला काही अधिकार नाही समर्थ म्हटले. कारण तो पान उतारा त्या देहाचा नसून अखंड त्या परमेश्वराचा चाललाय, हे लक्षात ठेवायचं. म्हणून समर्थ म्हटले नादालाच लागायचं नाही कोणाच्या, आणि कोणाला वाईट असं बोलायचं नाही. समर्थ म्हटले आता पुढून अरे आलं की कार्य होणारच आहे. समर्थ म्हटले जसं म्हणजे जरी प्रत्येकाच्या आंतरिक कार्याला परमेश्वर असला तरी समर्थ म्हटले अरे आलं की कार्य उत्तर येणार आहे. म्हणून प्रत्येकाने जर व्यवस्थित उत्तमाने वागले तर काय हो, समर्थ म्हटले उत्तमच होणार आहे हो सगळं. परंतु कोणीही तसं वागत नाही, कारण षडविकारांचा काय आहे आपल्यावरती प्रभाव आहे आणि ते आपल्यावरती छाप पाडल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून किती ठरवलं ना मी चांगलं वागणार आहे, परंतु आपले गुण अवगुण अगोदर केलेले आपल्याला काय करून देत नाहीत, चांगलं वागू देत नाहीत. देव वर्ततो जगदांतरी, तोची आपुले अंतरी, त्रैलोक्येचे प्राणीमात्री बरे पहा. देव वर्ततो जगदांतरी. समर्थ काय म्हटले, देव सगळे जगदांतरात जसा देव आहे तसाच तो आपल्या काय आहे हो, हृदयात आहे. म्हणजे त्रैलोक्यातील प्राण्यांच्या अंतरी तोच आहे. समर्थ म्हटले प्राणीमात्री जगदांतरे, संपूर्ण जगामध्ये जेवढे प्राणीमात्र आहेत त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो कार्याला आहे, अंतरीचा अंतरात्मा. म्हणून राखावी अंतरे, दाता भोक्ता परस्परे सकळ काही. देव वर्ततो जगदांतरी, तोची आपुले अंतरी. सगळ्या जगामध्ये तोच आचरण करतोय ना, तोच बोलतोय, तोच चालतोय, तो आहे म्हणून सगळे बोलतायत. बघा तो गेला की माणसाला किती बी हलवा, किती बी बोलायला लावा, अखंड बोलणारा माणूस सुद्धा काय होतो, गप्प होतो ना. का गप्प होतो, मी आज एवढी बडबड करते बरोबर, एवढं म्हणजे समर्थांचं निरूपण चाललंय बरोबर आहे. परंतु कुठपर्यंत समर्थ म्हटले, जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा कार्याला आहे, ह्या देहामध्ये जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा कार्याला आहे तोपर्यंत निरूपण देऊ शकते. आणि अंतरीचा अंतरात्मा निघून गेला, कर निरूपण म्हटलं तर करेल का होते देह, करेल का हा देह, निरूपण नाही करणार. म्हणजे या देहाला महत्व कुठपर्यंत आहे, जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा अंतरी कार्याला आहे तोपर्यंतच काय आहे ह्या देहाला महत्व आहे. समर्थ म्हटले एकदा का तो निघून गेला की चालणं बोलणं सगळं बंद. मग एखाद्याला पैशाचा ट्रक जरी आणून दिला किंवा एखाद्या बायांना, स्त्रीला काय असतो, बायकांना काय असतो, सोन्याचा खूप मोह आहे बरोबर, आणि सोनं करून
शेवटी देह ठेवला आणि पुढं तिच्या काय हो देह गेल्याच्या आत्मा गेल्याच्या नंतर तिच्या गळ्यामध्ये किलोभर जरी सोनं घातलं, प्रत्येक गावातल्याने प्रत्येकाने आणून सोनं दिलं, तरी तो देह उठणार आहे का हो? नाही उठणार. आणि तो सोनं घेणार आहे का? नाही घेऊ शकत. समर्थ म्हटले, अरे हे सगळं कुठपर्यंत, मग किती डिग्री मिळवलेली असू द्या, तो लेक्चर देणार आहे का? तो म्हणजे किती श्रीमंत असू द्या, जगात 1 नंबर श्रीमंत असू द्या, परंतु तो जगात श्रीमंत आहे, परंतु मृत्यूला जिंकू शकत नाही. कारण मृत्यूला जिंकणारा अजून कोणी निर्माण झालेला नाही. 7 जण चिरंजीव सोडले तर कुणीही मृत्यूला जिंकू शकत नाही, लक्षात ठेवा. मग जो कोणी धनवान असेल तो त्याच्या श्रीशिल्कीनुसार धनवान आहे, परंतु समर्थ म्हटले तो यमाला भ्रष्टाचार करून पैसे देऊ शकत नाही. लक्षात ठेवा, जर यमाने पैसे घेतले असते मृत्यूच्या बदल्यात तर काय झालं असतं तुम्ही विचार करा. ते खातं देवाकडे म्हणून बरं, ते खातं जर माणसाकडं असतं तर कोण वाचलं असतं, म्हणजे किती जिवंत ठेवायचे आणि किती मारायचे हे ह्यांनी ठरवलं असतं. कशाच्या जीवावरती? पैशाच्या जीवावरती. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, बाबा हे खातं देवाकडं आहे म्हणूनच बरं, माणसाकडं असतं तर काय केलं असतं? त्यात पण भ्रष्टाचार केला असता माणसाने. म्हणजे देव वर्ततो जगदांतरी, तोची आपुले अंतरी, त्रैलोकीचे प्राणी मात्री बरे पहा. म्हणजे तो देव सगळ्या जगभरात तोच कार्य करतोय, सर्व कार्य तोच करतोय. आपण समर्थ म्हटले ना, अंतरीचा अंतरात्मा नेहमी सांगत असतो हे वाईट आहे, हे चुकीचं आहे, परंतु तो देह काय करतो? स्वतःच्या मनाने वागतो. मग अंतरात्म्याला बी त्याच्याप्रमाणे आचरण करावं लागतं, लक्षात ठेवा. परंतु अंतरीचा अंतरात्मा कधीही सुखी नसतो. वाईट कर्म करणाराचा अंतरीचा अंतरात्मा सुखी नसतो, लक्षात ठेवा. तिथंच आपण फसतो. देवाला काय करत असतो तिथंच आपण फसवत असतो. म्हणजे देवाला, कारण देव साक्षीला असतो, अखंड देव साक्षीला असतो. आपण जे काय वाईट कर्म करतोय त्या प्रत्येक साक्षीला स्वतःचा अंतरीचा अंतरात्मा असतो. म्हणून समर्थ म्हटले की सगळ्यात आधी त्याला वाईट वाटतं. आपण जे काय वाईट कर्म करतो ना, सगळ्यात आधी त्याला दुःख होतं. म्हणून नेहमी उत्तमाचं राहायला शिका, कारण अंतरी देव आहे कार्याला, ह्याची जाणीव प्रत्येकाने ठेवता आली पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले प्रत्येक जगभरामध्ये जेवढे प्राणी मात्र आहेत त्या प्रत्येकाच्या अंतरी कार्य करणारा तो परमेश्वर आहे. मुळी पाहणार तो एकला, सकळा ठाई विभागला, देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न. मुळी पाहणार तो एकला, म्हणजे मुळी पाहणारा तो एकला. म्हणजे काय सांगितलंय? जगदांतरात जसा देव आहे, म्हणजे मुळी पाहणार तो एकला, सकळा ठाई विभागला, देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न. अहो मूळचा तो एकच आहे हो, फक्त देह वेगवेगळे आहेत म्हणून तो भिन्न भिन्न आपल्याला जाणवतोय. परंतु समर्थ म्हटले तो एकच आहे, तो भिन्न भिन्न नाही. सगळ्या देह प्रकृतीमध्ये जो कार्य करतोय तो एकच आहे, फक्त आपल्याला त्या देह प्रकृती वेगवेगळ्या आहेत म्हणून आपल्याला तो काय हो वेगवेगळा भासतो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, मूळचा पाहणारा म्हणजे दष्टा तो एकटाच आहे, तोच सगळ्या ठिकाणी विभागला जाऊन देह प्रकृतीमुळे वेगवेगळा झाला आहे, पण सर्वांठाई तो एकटाच आहे ना. मुळी पाहणार तो एकला, सकळा ठाई विभागला, देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न. भिन्न भासे देहाकारे, प्रस्तुत एकची अंतरे, बोलणे चालणे निर्धारे त्यासीच घडे. भिन्न भासे देहाकारे म्हणजे देहानुसार आपल्याला काय हो, देहाच्या आकारामुळं तो आपल्याला वेगवेगळा भासतो, परंतु अंतरात काय आहे हो तो एकच आहे. सगळं म्हणजे बोलणं चालणं इत्यादी त्याच्याशीच खरोखर घडत असते. म्हणजे देहाचे आकार वेगळले पण अंतर एकच, बोलणे चालणे तोच करतो, बरोबर ना. प्रत्येकाच्या अंतरात कार्य करणारा तो एकच आहे आणि सर्वांना चालवणारा बोलवणारा तोच आहे हो.
त्याच्याशिवाय कुठलंच पान हलू शकत नाही. आपण जो काही करू अहंकार, तो कुठपर्यंत? जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत. ज्या क्षणी तो निघून जातो, केवढाही मोठा गुंड असू द्या, केवढाही मोठा काय असू द्या, गुंड असू द्या, परंतु त्याचा जर मृत्यू झाला तर त्याच्या पुढं एखादं जो म्हणजे काही केलं त्यानं, म्हणजे एखादा शुल्लक माणूस ज्याला कधी किंमत त्या गुंडानं दिली नाही, असा शुल्लक माणूस सुद्धा त्याच्या थोबाडीत मारून जाऊ शकतो. कारण त्याच्या अंतरीचा काय निघून गेलाय, अंतरात्मा निघून गेला. तरी तो मेलेला देह जरी मोठा गुंड असेल, म्हणजे डॉन जरी असेल, तरी तो काय करू शकणार आहे का हो? कारण त्याच्या अंतरीचा कार्य करणारा काय आहे, निघून गेलाय. त्याच्या थोबाडीत मारलं काय आणि त्याला काठीनं मारलं काय, त्याला राग येणार आहे का हो? म्हणजे राग, लोभ जो काही आहे तो कधीपर्यंत आहे हो? तो अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले, अरे त्या गुंडाला चापट्या मारल्या काय, लाकडं मारली काय, दगड फेकले काय, तो देह काहीच करू शकत नाही. का तर त्याच्या अंतरीचा कार्य करणारा काय गेलेला आहे, निघून गेलेला आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, जे काय आपण कर्म करतोय, जो काय अहंकार माजवतोय, तो कुठपर्यंत समर्थ म्हटले, जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा आपल्या अंतरी कार्याला आहे तोपर्यंत. ज्या क्षणी अंतरीचा अंतरात्मा निघून जातो त्या क्षणी आपलं सगळं कार्य काय होतं हो, थांबतं. भिन्न भासे देहाकारे, प्रस्तुत एकची अंतरे, बोलणे चालणे निर्धारे त्याशीच घडे. आपुले पारके सकळ लोक, पक्षी श्वापद पश्वादिक, किडा मुंगी देहधारक सकळ प्राणी. आपुले पारके सकळ लोक. समर्थ काय म्हटले की आपले म्हणजे आपले किंवा परके सारे लोक, पशु पक्षी श्वापद किडा मुंगी इत्यादी देहधारण करणारे लहान थोर सारे प्राणी, आकाशात उडणारे खेचर, आकाशात फिरणारे, जमिनीवर राहणारे भूचर, वनात हिंडणारे वनचर, पाण्यात फिरणारे काय म्हणतो आपण त्याला जलचर, असे अनेक प्रकारचे प्राणी. म्हणजे समर्थ म्हटले, आपुले पारके सकळ लोक, पक्षी श्वापद पक्षादिक, किडा मुंगी देहधारक सकळ प्राणी, खेचर भूचर वनचर, नाना प्रकारे जळचर, चत्वार खाणी विस्तार किती म्हणून सांगावा. किती किती प्राणी आहेत तो, जलचर, वनचर, खेचर, भूचर, किती पाने म्हणजे चारी खाणी मध्ये किती प्राणी आहेत व समर्थ म्हटले, चारी खाणीमध्ये कितीतरी प्राणी आहेत, असंख्य प्राणी आहेत, मोजता सुद्धा येणार नाहीत एवढे प्राणी आहेत. कारण का हो, नुसती मुंग्याची रांग मोजून दाखवा, येईल का मोजता? आपल्याला नाही मोजता येणार, कारण मुंग्याची संख्याच मोजायला गेलो तर किती आहे लक्षात घ्या. मग असे अखंड कितीतरी प्राणी आहेत आणि त्या प्रत्येकामध्ये कोण आहे हो, कोण आहे? अशा प्रत्येकामध्ये तो आत्मा कार्य करतोय ना. असे कितीतरी प्राणी आहेत चारी खाणींमध्ये. समस्त जाणविणे वर्तती, रोकडी पाहवी प्रचिती, त्याची आपुली संगती अखंड आहे. समस्त जाणविणे वर्तती. समर्थ म्हणतात की सर्वजण जाणविणे काय करतात हो, वागतात ना. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की तो चारी खाणीचा विस्तार किती म्हणून सांगावा. हे सगळे प्राणी जाणीवेने वागत असतात. जाणीव म्हणजेच कोण हो, अंतरात्मा. त्याची प्रचिती आहे आपल्याला काय की प्रत्येक प्राणी जाणीवेने वागत असतो, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचं काय दिले, कार्य लावून दिले. म्हणून शाकाहारी जे प्राणी आहेत त्यांच्या पुढे मांस जरी टाकलं तरी ते मांस खात नाहीत. लक्षात ठेवा. कारण का, त्यांना लावून दिलेलं कार्य ते काय करत असतात, चोख बजावत असतात. समर्थ म्हटले काय करत असतात, चोख बजावत असतात. आपणच काय होतो, आपणच थोडं काय होतो, भरकटतो. समर्थ म्हटले प्राणी मात्र जे कार्य लावून दिले ते करत राहतात. ज्याचं जे कार्य आहे तेच ते काय करत असतात. लक्षात ठेवा. जगदांतरे ओळला धणी, किती एकवटील प्राणी, परी ते ओळा याची करणी आपणापासी. जगदांतरे ओळला धणी. समर्थ काय म्हणतायत की
जगदांतरे ओळला धनी, किती एकवटील प्राणी, परीती ओळायाची करणी आपणापासी. म्हणजे लक्षात ठेवा, किती प्राणी आहेत ह्या चारी खाणी. म्हणजे चारी खाणीमध्ये अखंड कितीतरी प्राणी आहेत. आणि प्रत्येकाला सांभाळणारा कोण आहे हो? तोच आहे. प्रत्येकाच्या अंतरी कार्य करणारा कोण आहे हो? तो परमेश्वर आहे. लक्षात ठेवा, हे आपणाकडेच येते, राजी राखीजे समजते, देहासी बरे करावे ते आत्मयास पावे. बघा समर्थ काय म्हणतात, जगदंतर जो परमात्मा तो आपलासा झाला तर कितीतरी प्राणी एकवट करता येतील. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, जर तो अंतरात्मा परमात्मा आपलासा झाला तर असे कितीतरी प्राणी काय करता येतील, आपल्याला एकवट करता येतील. पण तो प्राप्त करून घेण्याचे आपल्या हाती आहे. म्हणजे तो साऱ्या जगाच्या अंतरी एकला एक वसत असल्यामुळे तो वळला की साऱ्या प्राण्यांची अंतरे वश झाली म्हणून समजावे. नाहीतर मनुष्य किती प्राणी एकवटील, कितीकांना वश करेल, पण सर्वांना वश करण्याची युक्ती आपणापाशी आहे, तीही की आपण त्यांना वश करून घ्यावे. लक्षात ठेवा, समर्थ काय म्हटले की लक्षात ठेवा, या कुणाला खुश करायचंय हो? त्या परमात्म्याला खुश करायचे. समर्थ म्हटले की बाकी सगळे आत्मे काय होणार आहे, तो त्याच्या म्हणजे तो जिथं जिथं कार्य करतोय ते सगळे आत्मे आपोआप प्रसन्न होणार आहेत. कशामुळे? जर तो परमात्मा जर आपल्यावर खुश झाला तर बाकी सगळे आत्मे काय होणार आहेत, तो खुश होणार आहेत. दुर्जन प्राणी त्यातील देव, त्याचा लाताड स्वभाव, रागास आला जरी राव, तरी तंडो नये की. दुर्जन प्राणी त्यातील देव. समर्थ काय म्हणतात की ही गोष्ट आपल्याकडे काय आहे, समर्थ आहे सर्वांना संतुष्ट राखावे. म्हणजे देहाला बरे, समर्थ काय म्हटले, आपल्याच हाती आहे. प्रत्येक देहाला संतुष्ट करायचं हे आपल्याच हाती आहे. म्हणजे देहाला बरे केले म्हणजे कुणाला पोचतो, आत्म्याला पोचतं. म्हणजे आत्मा प्रसन्न होतो. म्हणजे आपण एखाद्याला मदत जरी केली तरी ती देवाला पोचते. हे समर्थांना आपल्याला सांगायचंय की आपण जे काही चांगलं कार्य करतो, एखाद्याला जी काही मदत करतो, ती आपण त्याला करत नसून त्या अंतरीच्या अंतरात्म्याला करत असतो. लक्षात ठेवा, म्हणून तो देह खुश झाला की तेव्हा अंतरीचा अंतरात्मा आपोआप खुश होतो. म्हणून आपल्याला सर्व उत्तमाचं कार्य करता आलं पाहिजे. दुर्जन प्राणी त्यातील देव, त्याचा लाताड स्वभाव, रागास आला जरी राव, तरी तंडो नये की. समर्थ म्हणतात की काय, एखादा बघा दुर्जन असतो ना, दुर्जन प्राण्यातही काय आहे हो, अंतरी देवच आहे ना. ते त्याचा स्वभाव म्हणजे कुचका, तिरसट, कृतघ्न दिसला तरी त्यातील राव म्हणजे काय हो, अंतरात्मा ओळखून तो रागावला तरी काय करू नये. समर्थ म्हटले भांडू नये. म्हणजे एखादा दुर्जन असेल, वाईट कर्म करणारा असेल तरी त्याच्या नादाला लागायचं नाही. समर्थ म्हटले कारण का हो, त्याच्या अंतरी देखील कार्य करणारा कोण आहे हो, तोच आहे. त्याची ओळख आपल्याला घ्यायची. प्रसंगी सांडीचं करणे, पुढे विवेक विवरणे, विवेक सज्जनची होणे सकळ लोकी. प्रसंगी सांडीचं करणे. समर्थ काय म्हणतात की प्रसंगी सांडीचं करणे म्हणजे अशा प्रसंगी तो संतापला तर त्याच्यापासून थोडा काळ दूर होऊन मग पुढे काय करावे हो, विवेकाने पाहावे, त्याची विवेकाने समजूत घालावी, विवेकाने सर्वांशी आपले सौजन्य सांभाळावे. समर्थ म्हटले एखादा जरी अंगाव जरी आला प्रसंगी सांडीचं करणे का त्याच्या नादाला लागायचं नाही. तिथून काय समर्थ म्हटले बाजूला व्हायचं. एखादा रोजच भांडत असेल, समर्थ म्हटले त्याच्या नादाला लागायचं नाही, त्याच्या समोरच जायचं नाही. प्रसंग येईल का, समर्थ म्हटले येणारच नाही. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय की बाबा दुर्जन जरी प्राणी भेटले तरी प्रसंगी भेटतात बघा, घाणघाण शिव्या देतात, काही वाईट बोलतात, मग आपला राग उफाळून येतो. समर्थ म्हटले राग उफाळून येईपर्यंत तिथं थांबायचंच नाही, तिथं थांबायचंच नाही. तिथून आपल्याला काय करायचं, बाजूला निघून जायचंय. मग ते आपण निघून गेलो की आपोआप त्याच्या अंतरीचा राग काय होणार आहे व शांत होणार आहे. मग त्या आत्म्याला काय मिळणार आहे, समाधान मिळणार आहे.
आत्मत्वी दिसतो भेद, हा अवघाची देह संबंध. एका जीवने नाना स्वाद औषधी भेदे. काय सांगितलंय? आत्मत्वी दिसतो भेद, हा अवघाची देह संबंध. एका जीवने नाना स्वाद औषध भेदे. आत्मा जरी वेगवेगळे दिसत असला तरी औषध बघा, आपण एखादं औषध सगळ्याला काय होतं, सगळ्याला लागू पडतं. तसं समर्थक काय म्हणतात, आत्मत्वाच्या ठिकाणी जो भेद दिसतो तो सगळा कशामुळे दिसतो? देहसंबंधामुळे दिसतो ना. आणि पाणी एक असते, पण वनस्पतीच्या भेदामुळे त्याचे अनेक प्रकारचे स्वाद होतात. म्हणजे आत्मत्वी भेद दिसतो, पण देह भिन्न आहेत. त्यातील आत्मा एकच आहे. नाना रस स्वाद देणाऱ्या औषधी अनेक, पण त्या सर्वांमधील जीवन एकच आहे. लक्षात घ्या, अनेक औषध आहेत ना. समर्थ म्हटले अनेक औषध आहेत, परंतु ते अनेक म्हणजे औषध एकच औषध असतं बघा. एक औषध असतं ते प्रत्येकाला चालतं बघा. खोकल्याचं औषध असेल तर प्रत्येक खोकला येणाऱ्याला चालतं. मग देह वेगळा असला तरी ते औषध एकच चालतं. तसं त्या पद्धतीने देह जरी वेगळे असले तरी आत्मा एकच आहे. म्हणजे कार्य एकच करतोय. लक्षात ठेवा, म्हणजे तेच औषध सगळ्यांवर कार्य करतं. तसं तो आत्मा सर्वांचं काय करत असतो? कार्य करत असतो. प्रसंगी सांडीचं करणे, पुढे विवेक विवरणे. विवेके सज्जनची होणे सकळ लोकी. प्रसंगी सांडीचं करणे. समर्थ काय म्हणतात, प्रसंग काय करायचं आपल्याला? अशा प्रसंगी समजूत घालावी. विवेकाने सर्वांशी आपले सौजन्य काय करायचंय? सांभाळायचंय. म्हणजे एखाद्या ठिकाणी भांडण जरी उत्पन्न होणार असेल तर तिथं आपल्याला शांतता धरता आली पाहिजे. समर्थ म्हटले आपण काय करायचं नाही? उफाळून जायचं नाही. कारण संतांनी काय केलं? अखंड त्यांना संतांना राग येईल असं कितीतरी लोक वागली ना हो. अक्षरशः संत तुकारामांना तर वेड म्हणायचे. हे वेडा तुका आला, वेडा तुक्या आल्या. काय केलं असं संत तुकाराम महाराजांनी? त्यांचं काहीच केलं नव्हतं, तरी लोक त्यांना काय करायची? चिडवायची, उगासच त्रास द्यायची. परंतु ते रागवले का हो कधी कोणावरती? रागवलेच नाहीत. त्यांना हिशोबातच धरत नव्हते. लक्षात ठेवा, मला बोलतायत असं ते समजतच नव्हते, म्हणून संत झाले ना होते. नाहीतर संत होणं अवघड होतं ना. प्रत्येक ठिकाणी जर राग येत बसला असता त्यांना तर नामस्मरण कधी करायचं? त्यातच दिवस गेला असता ना, राग करण्यातच. म्हणून समर्थ म्हटले की काय करता आलं पाहिजे? आपल्याला प्रसंगी सावधान राहता आलं. प्रसंग पाहून आपल्याला काय करायचं? प्रत्येक वेळी जर एखादा देह त्रास देत असेल आपल्याला तर त्याच्याजवळ जायचंच नाही. समर्थ म्हटले जायचंच नाही, नकोच. आपल्याला जाणच नको. कारण का हो? आपल्या देहाला त्रास होतोय ना. विनाकारण आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याला काय होतंय? दुःख होतंय. जर अंतरीच्या अंतरात्म्याला दुःख वाटत असेल तर त्या ठिकाणी त्या अंतरीचा अंतरात्मा तयार होत नाही जायला, तरी आपण मुद्दाम होऊन जात असतो. मग दुःख घेऊन येतो. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले प्रसंगी असल्या ठिकाणी उभा राहायचंच नाही. ज्या ठिकाणी आपला अंतरीचा अंतरात्मा दुखवेल अशा ठिकाणी थांबायचंच नाही. आणि एखाद्यानं जरी काही एखादं बघा मुद्दाम म्हणून शिवे दिल्या, ते समर्थ म्हटले दुर्लक्ष करायचंय त्यांच्याकडं. काय करायचंय? दुर्लक्ष करायचंय. वाढवत बसायचं नाही. कारण दुर्जन प्राणी हे दुर्जनच असतात. त्यांना विवेकाची जोड आहे का? विवेकाची जोड कुणाला दिली आहे? आपल्याला दिली. भले काही म्हणू द्या ते, परंतु समर्थ म्हटले आपल्याला काय राखता आली पाहिजे? शांतता राखता आली पाहिजे. आत्मत्वी दिसतो भेद, हा अवघाची देह संबंध. एका जीवने नाना स्वाद औषधी भेदे. गरळ आणि अमृत झाले, परी आपपण नाही गेले. साक्षात्वे आत्मयास पाहिले पाहिजे तैसे. काय सांगितलंय? गरळ आणि अमृत झाले, परी आपपण नाही गेले. आता समर्थांना इथं काय सांगायचंय? विष असले किंवा अमृत असलं तरी ते त्या दोहोतील पाण्याचा जो हे आहे आपपण नाहीसे होत नाही. म्हणजे काय असतं? एकच असतं. त्याचप्रमाणे सृष्ट व दुष्ट ह्या दोहोंच्या ठिकाणी आत्मा एकच आहे हे पाहावे. म्हणजे समर्थाने तर काय सांगायचं? विष किंवा अमृत ह्यात काय असतं?
पाणी एकच आहे ना, त्या दोन्हीमध्ये पाणी एकच आहे. तशा पद्धतीने समर्थ म्हणतात की दुष्ट आणि चांगली माणसे या दोघांमध्येही कार्य करणारा तो एकच आहे हो, अंतरीचा अंतरात्मा. म्हणजे समर्थाने उदाहरण दिले इथं की बाबा विष आणि अमृत घेतलं तरी विष देखील पाण्यापासूनच होतंय. म्हणजे विषात देखील पाणीच असतंय आणि अमृतात देखील काय असतं, पाण्याचा अंश असतोय ना. त्याच पद्धतीनं चांगला माणूस असू द्या नाही तर वाईट माणूस असू द्या, दोघांच्याही ठिकाणी कार्य करणारा तो एकच आहे, हे समर्थानं आपल्याला सांगायचंय. अंतर्निष्ठ जो पुरुष तो अंतर्निष्ठेने विशेष, जगामध्ये जो जगदीश तो तयास ओळखाय. काय सांगितलंय? अंतर्निष्ठ जो पुरुष, अंतर्निष्ठ जो पुरुष असतो, म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, अंतर्निष्ठ जो पुरुष तो अंतर्निष्ठेने विशेष, जगामध्ये जो जगदीश तो तयास ओळखे. जगामध्ये जो जगदीश आहे त्याला ओळखण्यासाठी कसला पुरुष पाहिजे हो? अंतर्निष्ठ पुरुष पाहिजे. समर्थ म्हणले जो अंतर्निष्ठ आहे तोच त्याला ओळखू शकतो. म्हणजे ज्याच्याकडं अंतर्निष्ठा आहे तोच त्या जगदीश्वराला ओळखू शकतो. जगदीश्वर म्हणजे कोण हो? जो जाणीव परमेश्वर म्हणजे अंतरीचा परमात्म्याला कोण ओळखू शकतो? ज्याच्या ठिकाणी म्हणजे जो पुरुष अंतर्निष्ठ असतो त्याच्या ठिकाणी अंतर्निष्ठा काय असते हो? विशेष असते. एका अंतरात्म्यालाच तो सर्वत्र पाहतो. जगामध्ये असणारा तो जगदीश त्याला तो ओळखत असतो. म्हणजे अंतर्निष्ठ पुरुष साऱ्या जगात जो एक अंतरात्मा आहे त्याला म्हणजे जगदीशाला काय करतो? तो पाहतो. म्हणजे कोण हो? संत परंपरा अखंड सर्वांमध्ये कुणाला पाहिलं हो? त्या जगदीश्वराला पाहिलं ना. म्हणून समर्थ म्हणतात की अखंड सर्वांमध्ये जो शोधतो त्या परमेश्वराला, त्याला सगळीकडे जो जगदात्मा भासतो तोच खरा अंतर्निष्ठ पुरुष होय. नयनेची पाहावा नयन, मने शोधावे मन, तैसाची हा भगवान सकळा घटी. डोळ्यानं काय पाहायचंय? डोळा ना. समर्थ काय म्हणले? डोळ्यानेच डोळा पाहायचा किंवा मनानेच मनाचा शोध घ्यायचा. तसाच सर्व घटी असणारा देव आपल्या अंतकरणातील भावभावनानेच पाहायचा काय असतो ना. म्हणजे आपल्या अंतरीच्या भावभावनानेच काय करायचा असतो? पाहायचा असतो. तेने बिन कार्यभाग आडे, सकळ काही तेनेची घडे, प्राणी विवेके पवाडे तेनेची योगे. तेने बिन कार्यभाग आडे. समर्थ काय म्हणतात? त्याच्याशिवाय म्हणजे त्याच्या वाचून कार्यभाग काय होतो? आपला अडून राहतो व त्याच्यामुळेच सर्व कार्य काय होतात आपले, आणि त्याच्याद्वारेच प्राणी विवेक करावयास काय होतो? लागतो ना. समर्थ म्हटले त्याच्या वाचून कार्यभाग अडून राहतो, त्याच्यामुळं सर्व कार्य होतात आणि त्याच्याद्वारेच प्राणी काय करतो? विवेक करायला लागतो. अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण, याचे कळता विवरण सहजची घडे. अखंड ध्यानाचे लक्षण. समर्थ काय म्हटले की जागृती व स्वप्न ह्यामध्ये जे जे व्यापार होतात त्याचा संबंध त्याच्याशीच काय होतो? पडतो. लक्षात ठेवा. सहज सांडून अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण, याचे कळता विवरण सहजची घडे. म्हणजे अखंड ध्यानाचं लक्षण कुठलं हो? अखंड नामस्मरण म्हणजेच हे अखंड ध्यानाचं लक्षण आहे. आणि हे विवरण केल्याशिवाय काय समर्थ म्हणले? कळू शकत नाही. सहज सांडून सायास, हाची कोणी एक दोष, आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरती. सहज सांडून सायास. समर्थ काय म्हणतात की बाबा रे काय हे सहज ध्यान सोडून सायासानं म्हणजे मूर्तीच्या ध्यानास बसणे म्हणजे आत्मा सोडून अनात्म्याचे ध्यान करणे, हाच एक प्रकारचा काय आहे हो? दोष आहे. मूर्ती ध्यान करिता सायासे,
ते एकाचे एकची दिशे, भासो नये तेची भासे विलक्षण. काय सांगितलंय? आणि म्हणजे मूर्ती ध्यान करिता समर्थ काय म्हणतात की सहज सांडून सायस हाची कोणी एक दोष, आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरती, परी ते धरता ही धरेना, ध्यानी येती व्यक्ती नाना, उगेच कष्ट ती मना कासा विष करुणी. परंतु ते धरतं ध्यान आणि म्हणजे अनात्म्याचे सायसानं केलेलं ध्यान करायला लागलं तर ती नीट ही करता येत नाही. म्हणजे ध्यानामध्ये अनेक रूप काय होतात येऊ लागतात व असल्या ध्यानाने मनाला रिकाम काय करून ठेवतात व कासावीस करून ठेवतात, कष्टी करून ठेवतात ना. नको ते ध्यान येतं ना. मूर्ती समोर आहे परंतु आपल्याला नको त्याचं ध्यान होतं ना, नको ते समोर येतं. म्हणून समर्थ म्हटले की त्यामुळं जीव काय होतो आपला कष्टी होतो, कासावीस होतो. मूर्ती ध्यान करिता सायासे, ते एकाचे एकची दिशे, भासो नये तेची भासे विलक्षण. म्हणजे मोठ्या प्रयत्नानं मूर्तीचं ध्यान करायला बसलो तर तिथं काहीतरी दिसतं. म्हणजे एकाला धरायला जावं तर दुसरंच मनापुढे येतं व जे कधी भासणार नाही असलं विलक्षण त्यावेळी काय होतं व भासू लागतं. म्हणून भासू नये ते नाना प्रकारे काय होतं व भासतं ना. भासते 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 नाही म्हणत आहे, भासते. अंतर्निष्ठा ध्यान देवाचे करावे किंवा देवाल्याचे करावे, हेची बरे विवरावे आपले ठाई. आता ध्यान कोणाचं करायचं म्हणजे ध्यान देवाचं करायचं का देवळाचं करायचं याचा आपला आपण नीट विचार करायचा आहे अंतरी. समर्थ म्हटले ध्यान कोणाचं करायचंय, देवाचं करायचंय का देवळाचं करायचंय हे आपलं आपण काय करायचंय अंतरी ठरवायचंय. देह देऊळ आत्मा देव, कोटे धरू पाहता भाव, देव ओळखून जीव तेथेची लावावा. देह देऊळ आत्मा देव. समर्थ काय म्हणतात की देह हे देऊळ आहे ना आणि आत्मा हा काय आहे हो देव आहे. आता ह्यामध्ये भाव कोठे ठेवणार, देव कोणता ते ओळखून त्याच्या ठिकाणी जीव लावावा. म्हणजे देव कोण ओळखून त्याच्यावर प्रेम करायचंय हो. देह देऊळ आत्मा देव, कोटे धरू पाहता भाव, देव ओळखून जीव तेथेची लावावा. अंतर्निष्ठा ध्यान ऐसे, दंडक ध्यान अनारिसे, प्रत्यय विन सकळ पिसे अनुमान ध्यान. अंतर्निष्ठा ध्यान ऐसे म्हणजे अंतर्निष्ठेचे ध्यान अशा प्रकारचे असते. म्हणजे सामान्य लोकांच्या ध्यान ह्याहून वेगळं ना, ते अनुमान ध्यान होय. आणि अनुभवा वाचून म्हणजे प्रचिती वाचून जे ध्यान करतो तो सगळा काय होय समर्थ म्हणले वेडेपणा होय. म्हणजे लोकी जो दंडक रीत रूढी असेल त्याप्रमाणे ध्यान करतात ते अनुमान ध्यान होय. म्हणजे अनुभव आल्याशिवाय ध्यान करणं हे सुद्धा चुकीचंच आहे ना, हे सुद्धा चुकीचंच आहे. अनुमाने अनुमान वाढे, ध्यान धरिता सवेची मोडे, उगेची कष्ट ती बापुडे स्थूळ ध्याने. अनुमाने अनुमान वाढे काय म्हणतात समर्थ, अनुमानाच्या कल्पनेने अनुमान वाढत जाते, कल्पनेने कल्पना वाढते. म्हणजे मूर्तीचे ध्यान धरावे न धरावे तोच ते काय होते नाहीसे होते. म्हणजे ध्यान धरिता धरताच मोडते. असल्या स्थूल ध्यानाने विचारे वेडे लोक काय होतात हो विनाकारण कष्ट भोगतात. ऐसे मनी देवास देहधारी कल्पती, ते नाना विकल्प उठती, भोगणे त्यागणे विपत्ती देहयोगे. देवास देहधारी कल्पिती म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय की देव देहधारी अशी कल्पना करतात, त्यामुळे त्याच्या ठिकाणी अनेक विकल्प काय होतात उत्पन्न होतात. मन नाना विकारांनी काय होते हो भरून जाते. देह म्हटला की त्याच्या मागे भोग त्याग विपत्ती ही सर्व आलीच असं काय होतं हो वाटतं. ऐसे मनी आठविते, मनास विचारिता भलतेच होते, दिसो नये ते दिसते नाना स्वप्नी. काय सांगितलंय ऐसे मनी आठवते
म्हणजे देहधारी अशी कल्पना करतात. त्यामुळे त्याच्या ठिकाणी काय होतात हो, अनेक विकल्प काय होतात, उठतात. म्हणून देह म्हटला मग की त्याच्या मागे भोग, त्याग, विपत्ती सर्व आलीच असं वाटतं. तसेच हे विकार देवालाही असतील असं म्हणत येतं ना. म्हणजे ऐसे मनी आठवते, विचारता भलतेची होते, दिसू नये ते दिसते नाना स्वप्ने. म्हणजे आपल्याला बी वाटतं की देवाला सुद्धा असतील ना असं भोग, त्याग, विपत्ती. मग नको ते ध्यानात येतात आणि स्वप्नात दिसू नयेत असे पदार्थ काय होतात, आपल्याला दिसू लागतात. म्हणजे त्याप्रमाणे मूर्तीचं ध्यान करायला जावं तर काय दिसतं हो, भलतंच दिसतं. ऐसे मनी दिसते ते सांगता नये, बळे भावार्थ धरिता नये, साधक कासावीस होय अंतर्यामी. आणि जे दिसतंय डोळ्यानं, म्हणजे जे स्वप्नात दिसतंय ते काय सांगता पण येत नाही. आणि तिथं भावार्थही आपल्याला ठेवता येत नाही. स्वप्नात जे बघितले त्याच्याविषयी म्हणजे आपल्याला काय भावार्थही ठेवता येत नाही. मग आपलं अंतःकरण काय होतं, काय होतं, आपलं अंतःकरण कासावीस होतं ना. म्हणजे जो साधक आहे त्याचं अंतःकरण काय होतं हो, कासावीस होतं. सांगोपांग घडे ध्यान, त्यास साक्ष आपले मन, मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नये. सांगोपांग घडे ध्यान, समर्थ काय म्हणतात की सांगोपांग म्हणजे भाग्याने ज्याला यथा सांग ध्यान घडते त्याला त्याचेच मन काय असते, साक्षी असते. म्हणजे त्याला जे काय सुख समाधान मिळतं भाग्याने ज्याला, त्याला कोण साक्षी असतं, त्याचं मनच असतं. त्याच्या ठिकाणी लेश मात्रही काय येत नाही, विकल्प येत नाही. फुटक मन एकवेटले, तेने तुटक ध्यान केले, तेने कोण सार्थक झाले पाहणा का. म्हणजे फुटके मन एकवटून त्याने तुटके ध्यान केले तर सार्थक काय होणार आहे, काहीच होणार नाही. समर्थ म्हटले याचा काय करा, नीट विचार करा. ध्यान अखंड ध्याने न घडे हित, तरी तो जाणावा पतित, हाची अर्थ सावचित्त बरा पहावा. अखंड ध्याने न घडे हित, समर्थ काय म्हणतात की अखंड ध्यानानं ज्याचं कल्याण होत नाही, ज्याला देव मिळत नाही, तो पतित म्हणजेच काय समजावा, अपात्र समजावा. ह्या म्हणण्यातील सारं नीट विचार करून ध्यानी काय करावे, आणावे. म्हणजे अखंड ध्यानाने देव जोडला नाही तर भजक पतित अपात्र आहे से काय व्हावे, समजावे. ध्यान धरते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण, दोन्हीमध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे. म्हणजे ध्यान धरणारा कोण व ध्यानात ज्याचे स्मरण होते तो कोण, या दोघांमध्ये अनन्यता काय पाहिजे, एक पण पाहिजे ना. या दोघांमध्ये काय पाहिजे, एक पण पाहिजे. अनन्य ध्यान धरते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण, दोन्हीमध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे. अनन्य सहजची आहे, साधक शोधून न पाहे, ज्ञानी तो विवरून राहे समाधाने. अनन्य सहजचे आहे कोण, अनन्य कोण हो, समर्थाने इथं काय सांगायचं आहे, हा अनन्यपणा म्हणजे एकरूपता स्वभावताच काय आहे हो, मूळचीच आहे. परंतु साधक ह्याचा शोध घेत नाही म्हणून भ्रमात पडतो, किंवा ज्ञानी विवरून समाधान काय होतो, पावतो. ऐसी हे प्रत्ययाची कामे, प्रत्यय विन बाधीचे भ्रमे, लोकदंडक संभ्रमे चालती प्राणी. ऐसी ही प्रत्ययाची कामे, म्हणजे ही अनुभवाची कामे आहेत. आणि अनुभव नसेल तर भ्रमात कुच कामे म्हणजे लागते ना. भ्रमात काय करावं लागतं व कुचमावे लागते. सगळे लोक लौकिक रूढीच्या भ्रमाने चालत असतात, लक्षात ठेवा. दंडक ध्यानाचे लक्षण, धरून बैसले अवलक्षण, प्रमाण आणि अप्रमाण बाजारी नेनती. दंडक ध्यानाचे लक्षण, समर्थ इथं काय सांगतात की हा अवलक्षणी दंडक ध्यानालाच रूढ होऊन बसला, पण त्या बाजाऱ्याला म्हणजे सामान्य माणसाला खरे व खोटे कळत नाही. म्हणजे दंडक ध्यानाने मन सदोषता पावते व अखंड ध्यानाने समाधान पावते, पण प्रमाण काय व अप्रमाण काय
हे बाजारी लोकांना काय ठाऊक. म्हणजे समर्थांना इथं काय म्हणायचं, खरं ध्यान कोणतं हे समर्थ सांगतायत. अखंड ध्यानानंच काय होतं, म्हणजे दंडक ध्यानाचे लक्षणं धरून बैसले अवलक्षणं, प्रमाण आणि अप्रमाण बाजारी नेनती, मिथ्या समाचार उठविती, वावग्याच बोंबा घालिती, मनास आणिता अंती अवघेच मिथ्या. मिथ्या समाचार उठविती म्हणजे काय, समर्थांना इथं काय सांगायचंय, खोट्या गप्पा काय करतात, गोष्टी पसरवतात, म्हणजे खोट्या गोष्टी पसरवतात, उगीच आरडाओरडा करतात, उगीच धामधूम करतात. पण त्याचा नीट विचार केला तर ते सर्व खोटे, म्हणजे विवेकाने जर विचार केला तर ते सगळं काय आहे हो, खोटं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे जे काय आपण बघितलंय ना की कुठं पण कोण महाराज आले, अमकं आलं, त्यानं काय एका ठिकाणी जर काय प्रत्येक फळाला काय महाराजांनी हात लावला की ते फळ गोड लागते. तो महाराज काय हाताला लावून बसत होता, काहीतरी गोड पदार्थ, म्हणजे असे क्रीम वगैरे लावून बसायचा की जेणेकरून ते फळ काय लागायचं हो, गोड लागायचं. म्हणजे केवढा मोठा काय आहे, समर्थ म्हणते केवढं मोठं अज्ञान आहे. म्हणजे पाहू जाता बघायला गेलो तर ते सगळं मिथ्य आहे. लक्षात ठेवा. कोणी असं पैसे काढू शकत नाही. मग पैसे तो एखादा बघा आपण काय दिली वस्तू की त्याचं पैसे काढतो. मग समर्थ म्हणते मग बसला कशाला बाबा इथं, त्याला आपल्या देशाच्या तिथं बसवा ना, म्हणजे पैशाच्या फॅक्टरीच्या तिथं बसवा. कशाला मशिनींना विनाकारण खर्च करायचा आहे, कागदाला खर्च करायचा आहे. हा बाबा काढेल ना सगळे पैसे. म्हणजे समर्थांना काय म्हणायचं आहे की बाबा मिथ्या समाचार उठवती, वावग्याचं बोंबा घालिती, मनास आणिता अंती अवघेचं मिथ्या. हे सगळं खोटं आहे हो. समर्थ म्हटले काही खरं नाही आहे. कोणी एक ध्यानस्थ बैसला, कोणी एक शिकवी त्याला, मुकुट काढून माळा घाला म्हणजे बरे. कोणी एक ध्यानस्थ बैसला, समर्थ म्हटले की कोणी एक ध्यानस्थ बसला व दुसरा त्या शिकवतो की अहो देहमूर्तीच्या मस्तकावरील मुकुट काढून घ्या म्हणजे माळ गळ्यात जाईल. कोणी गृहस्थ ध्यानामध्ये मानस पूजा करीत बसला आहे, त्या ध्यानातील अडचण अंतर्ज्ञानाने जाणणारा दुसरा इसम त्याला शिकवतो की देहमूर्तीचा मुकुट काढून गळ्यात माळ घाल म्हणजे बरे होईल. म्हणजे बघा आपल्याला शिकवणारा आला तेव्हाच कळलं ना, नाहीतर कोणी काय शिकवतं. लक्षात घ्या. काही करायला लावतात. अंगारे दुपारे करून जर आजार जात असतील मग कोरोना का घालवला नाही, अंगारे दुपाऱ्यानं म्हणजे का तिथं ते चाललं नाही, बुवा बाबाजींचं का चाललं नाही, तेच मेले ना, कोरोना होऊन मेले ना. म्हणजे लक्षात घ्या, आपण ज्या आपल्याकडं जे अज्ञान आहे ते अंतरीचं अज्ञान काढता आलं पाहिजे. मनाचे ते काय दुष्काळ, जे आखूड कल्पिली माळ, सांगते ऐकते केवळ मूर्ख जाणावे. मनाचे ते काय दुष्काळ. समर्थ काय म्हणतात की बाबा मनाच्या घरी कल्पनांना काय तोटा आहे, मनाच्या घरी कल्पनांना काय तोटा आहे हो, काहीच नाही ना, कितीही कल्पना करू शकतो. आखूड माळेची कल्पनाच का केली. तात्पर्य म्हणजे अशा गोष्टी सांगणारे व ऐकणारे दोघेही काय करायचंय, मूर्खच समजावे. प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती, दोरे फुले गुंपावी न लगती, कल्पनेची माळ थिटी करती काय निमित्त. समर्थ म्हटले प्रत्यक्ष कष्ट आहे का त्या माळेला, कल्पनेची माळ बनवायची त्याला काही कष्ट आहेत का हो, काहीच नाही. तरी देखील काय करतंय ना, म्हणजे कल्पनेची माळ आहे ना ती, त्यामध्ये काय फुलं आणायची आहेत का, दोरा आणायचा आहे का, गुंपायचं आहे का, सुई लागते का, काय लागतंय, काय लागत नाही. म्हणजे प्रत्यक्ष कष्ट करावे लागत नाही, दोरा फुले घेऊन माळ गुंपावी लागत नाही, कल्पनेचीच माळ करायची. मग ती आखूड काय म्हणून करायची, कल्पनेची माळ ती पण तोकडी का करावी. ते म्हणजे समर्थांना काय म्हणायचं, तिथं कष्टच नाही, ती पण माळ काय करते, आखूड करते. समर्थ म्हटले काय कष्ट आहे, आंतरिक कल्पना कर ना. अरे सोन्याची माळ केली मी आणि खूप मोठी केली माळ आणि त्या देवाच्या काय घातली, गळ्यामध्ये घातली, देवीच्या गळ्यामध्ये घातली, काय फरक पडतोय. समर्थ म्हटले तिथं पण तिथं बी चिंगूसपणा करते.
तिथं पण काय करतंय, चिंगूसपणा करतंय. म्हणजे जिथं कष्ट नाहीत तिथं सुद्धा काय करतंय, समर्थ म्हटले माळथिटी करतंय, म्हणजे आकुड माळ घालतंय देवाला. तिथं सुद्धा त्याला काय पडतायत, म्हणजे त्याला माळ घालायचं सुद्धा जीवावर आलंय ना. लक्षात घ्या, जिथं कष्ट नाहीत कल्पनेची माळ घालायची, ती तरी मोठी घाल, ती तरी आकुड कशाला घालतोय, समर्थांना सांगायचंय. बुद्धिविन प्राणी सकळ, ते अवघेची बासपळ, तया मूर्खाशी खळखळ कोणे करावी. समर्थ काय म्हणतात, असो जेवढे बुद्धिहीन प्राणी आहेत तेवढे सगळेच काय होत, बाष्कळ होत. आणि असल्या मूर्खाबरोबर कटकट कोण घालत बसणार आहे, समर्थ म्हटले कोणीच घालू शकत नाही ना. म्हणजे बुद्धी वाचून प्राणी बाष्कळ होतात, त्या मूर्खांच्या काय करू नये, नादी लागू नये. म्हणजे बुद्धीच नाही ना, की बाबा आपण कल्पना करतोय, निदान कल्पनेत तरी मोठी माळ घालावी देवाला. बघा, कल्पना करायची, काय करायची, ओ देव पाटावरती बसलाय श्री गणेशा, आणि आपण काय केलंय, सोन्याचं ताट घेतलंय, त्याच्यामध्ये सुंदर मोदक घेतलेत सजवून, आणि ते देवाला खायला दिलेत. मग ते ताट भरून तर मोदक द्यायचे ना, 2-3 कशाला ठेवायचे. म्हणजे आपण कल्पना करतोय ना, कल्पनेत सुद्धा आपण काय करतो, चिंगूसपणा करतो. हे देवाला सांगायचं. म्हणजे कल्पनेत सुद्धा थोटकपणा. अरे जे काय कल्पनेनं माळ घाल, तुझ्याकडं नाही ना पैसे, तुझ्याकडं नाही ना काय, समर्थ म्हटले नसू दे, काय कर, कल्पना कर, सोन्याचा पाट ठेवलाय, त्याच्यावरती श्री गणेश बसलेत, चरण काय आहेत सोन्याच्या ताटात ठेवलेत, सगळं भांडीकडे कशाचे आहेत, सोन्याचे आहेत, रुपयाचे आहेत, हिरे माणिक मोत्याने भरलेली सगळं वस्तू ठेवलेले आहेत, आणि त्या सगळ्या घेऊन मी काय करत आहे, त्या श्री गणेशाचं पूजन करत आहे. अरे समर्थ म्हटले कल्पना करायला काय आपल्याला काय जात आहे, तुझं काहीच जात नाही ना. मग कल्पनेत देवाला काय कर, भज ना, देवाला कल्पना करून सगळं व्हा ना. जर तुझ्याकडे पैसे नसतील एखादी गोष्ट करायला, तर समर्थ म्हटले कल्पनेत व्हा, ते सुद्धा मला भेटणार आहे. ते सुद्धा येऊ, ती कल्पना केली तरी ते देवाला काय होणार आहे, हो भेटणारच आहे ना. म्हणजे कल्पनेत तरी वाहताना काय करू नका, तोकडेपणा करू नका. जेने जैसा परमार्थ केला, तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला, 7 पाचांचा बळावला स्वाभिमान. जेने जैसा परमार्थ केला, समर्थन काय म्हणतात की ज्यानं जसा जितका परमार्थ केला तितकाच त्याचाही एक संप्रदाय जगामध्ये काय झाला, सुरू झाला. अनेक परंपरा आहेत ना, अनेक संप्रदाय आहेत, आणि त्याचा अभिमान धरणारे 10-5 अनुयायी मिळतात, व तो काय होतो, रूढ होतो. म्हणजे बघा, परमार्थात सुद्धा कसं आहे, एखादा बुवा येतो, त्याचे 10-7-8-10 अनुयायी असतात, तो थोडंफार परमार्थ करतो आणि त्याचा अभिमान धरून बाकीचे चालत असतात. त्याला केवढा मोठा अभिमान असतो. असं म्हटलं म्हणजे अशाचा काही उपयोग नाही. प्रत्येविन स्वाभिमान, रोगी मारले झाकून, तेथे अवघाच अनुमान ज्ञान कैचे. प्रत्येविन स्वाभिमान म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, की अनुभवा वाचून नुसत्या अभिमानानेच उपदेश देत सुटणे म्हणजे कसं आहे, रोगी झाकून मारल्यासारखं आहे. म्हणजे तिथं ज्ञान कुठलं, सर्वच काय आहे, अज्ञानच आहे ना. म्हणजे अभिमान आला, अहंकारानं सगळं ज्ञान सांगत सुटले. म्हणजे अभिमानाने अहंकाराने काय केले, ज्ञान म्हणजे उपदेश देत सुटले. म्हणजे समर्थ काय म्हटले, जो रोगी झाकून मारल्यासारखं आहे. रोगी काय हो, झाकून मारल्यासारखं आहे. प्रत्येबिन स्वाभिमान, रोगी मारले झाकून, तेथे अवघाची अनुमान ज्ञान कैचे. सर्व स्वाभिमान सांडावा, प्रत्यय विवेक मांडावा, माया पूर्व पक्ष खंडावा विवेक बळे. सर्व स्वाभिमान सांडावा. समर्थ म्हटले परमार्थात अभिमानाला अजिबात जागा नाही. अहंकाराने परमार्थ करू नये. समर्थ म्हणतात की मला खूप येतंय आणि मी खूप श्रेष्ठ आहे, मी खूप श्रीमंत आहे. समर्थ म्हटले कोणी श्रीमंत नाहीये, सगळी संपत्ती त्या लक्ष्मीची आहे. लक्षात ठेवा, नारायणानं ठरवलं ना एका क्षणात मला सगळंच माघारी घ्यायचंय.
आपण बघितलं सुनामी आली, क्षणार्धात सगळं नष्ट होतंय, मोठमोठ्या बिल्डिंगी जमीनदोस्त होतात. लक्षात ठेवा. मग हे भौतिक ऐश्वर काय आहे? समर्थ म्हटले काय नाही रे, नको त्याचा अभिमान धरू. किंवा एखादा परमार्थ करत असो तर त्या परमार्थाचा सुद्धा आपल्याला काय येतो? अहंकार, अभिमान येतो. देवाची मूर्ती आणली घरामध्ये, आता श्री गणेश गणपती चाललेत ना, मग गणपतीच्या काळामध्ये मी अशी मूर्ती आणली, मी किती श्रेष्ठ, म्हणजे देव केवढा आणला ह्याच्यावरून सुद्धा सगळ्यात काय हो? अहो समर्थ म्हटले म्हणजे चढाओढ ना, अभिमान, अहंकार. समर्थ म्हटले अरे ती मूर्ती आहे, ती छोटी जरी असेल, स्वतः मातीनं बनवलेली लहान मुलांची जरी मूर्ती आहे तरी तिला महत्व आहे, आणि खूप मोठी असली तरी ती छानच आहे. यात अहंकार धरण्यासारखं काय आहे? ती मूर्ती आहे. त्या श्री गणेशाचं पूजन आपल्याला करता आलं पाहिजे ना, ते देखाव्याचं. आपण कशात भुलतो? आपण देवा बघायला काय जातो? गणपती बघायला नाही जात आहे, आपण देखावा बघायला जातो. लक्षात ठेवा. त्या श्री गणेशाला आपल्याला भजता आलं पाहिजे ना की त्या देखाव्याला. लक्षात ठेवा. म्हणून सर्व स्वाभिमान सांडावा, प्रत्यय विवेक मांडावा, माया पूर्वपक्ष खंडावा विवेक बळे. म्हणजे सर्व स्वाभिमान अभिमान सोडून देऊन अनुभव घेत विचार करायला, मग विवेकानं काय करायचं? विचार करायला लागावं. आणि विचाराच्या बळाने पूर्वपक्ष म्हणजे लटकी अशी माया, तिचं काय करावं? समर्थ म्हटले खंडन करावं. सारा अभिमान सोडून विवेकानं काय घ्यायची? आपल्याला प्रचिती घ्यायची. मायेचा पूर्वपक्ष त्याचे खंडन करून आत्मा हा सिद्धांत काय करायचा आहे? आपल्याला स्वीकारायचा आहे. लक्षात ठेवा. सर्व अभिमान सांडावा, प्रत्यय विवेक मांडावा, माया पूर्वपक्ष खंडावा विवेक बळे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.